नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंगला रुद्राक्षवार। आज थंडीमध्ये पोटाला ऊब देणारी पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी खास तुमच्यासाठी मी घेऊन आले आहेत। मिक्स पिठाचे शेंगोळे। हिवाळ्यात शरीराला ऊर्जा देणारी आणि झटपट तयार होणारी ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। तर चला तर माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। वेळ न घालवता करूया चविष्ट शेंगोळे। यासाठी एक वाटण करून घेऊ। 1 इंच आल्याचा तुकडा, 6 मिरच्या, 6-7 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, 1 चमचा जिरं, कोथिंबीरीच्या काड्या। हे मिक्सरमध्ये आपण याचे वाटण तयार करून घेऊ। 1 कप भाजणीचे पीठ, ज्यामध्ये सगळ्या डाळी असतात, अर्धा कप गव्हाचे पीठ, अर्धा कप तांदळाचे पीठ, 2 चमचे ज्वारीचे पीठ, 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, चवीनुसार मीठ, तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड, हिंग, 1 चमचा ठेचा, कोथिंबीर, 2 चमचे तेल। सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ। तसेच लागेल तसे गरम पाणी वापरून कडक पीठ मळून घेऊ। तेल लावून 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवू। ग्रेव्हीसाठी मिक्सरच्या भांड्यात 1 कांदा, 1 टोमॅटो बारीक करून घेऊ। पीठ मळून घ्यायचे। या पिठाचे आपल्या आवडीच्या आकारात शेंगोळे बनवून घेऊ। तुम्हाला लहान पाहिजे असेल तर लहान, आणि जाडे पाहिजे असेल तर जाडे, बारीक पाहिजे असेल तर बारीक, अशा प्रकारे तुम्ही शेंगोळे बनवून घेऊ शकता। ग्रेव्हीसाठी गॅसवर एका भांड्यामध्ये 2 चमचे तेल घेऊ। यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि ठेचा घालून घेऊ। हिंग घालू। कांदा टोमॅटो पेस्ट, कांदा टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत मीडियम गॅसवर आपण हे परतून घेऊ। आता यामध्ये सुके मसाले घालू। काळा मसाला, जिरेपूड, धनेपूड, तिखट, हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी घालून सगळे मसाले आपण शिजवून घेऊ।
मसाला आपला चांगला भाजला गेला आहे. आता यामध्ये आपण 4 भांडे पाणी घालून घेऊ. या भांड्याने मी 4 भांडे पाणी घेतले आहे. शेंगोळ्याची ग्रेव्ही पातळच ठेवायची, त्यामुळे आपल्याला ती सूपसारखी पिता येते आणि शेंगोळे घातल्यानंतर त्याला घट्टपणा येतो. थंडीच्या दिवसात हे सूप खूप छान वाटते प्यायला. म्हणून मी हे ग्रेव्ही पातळ केली आहे. तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर एखादा ग्लास पाणी कमी घाला. आता यामध्ये आपण हे जे शेंगोळे वळून घेतले आहे, हे पाण्याला चांगली दणदणीत उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण उकळलेल्या पाण्यात घालून घेऊ. 15 मिनिटं गॅसवर हे शेंगोळे आपण शिजवून घेऊ. असे शेंगोळे वर आले की ते शिजले असे समजावे. तर मित्रांनो, आवडली का ही तुम्हाला हिवाळ्यातली स्वादिष्ट आणि पौष्टिक मिक्स पिठाची शेंगोळ्याची रेसिपी? तुम्ही या रेसिपीचा आनंद जरूर घ्या. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि तुमचे अनुभवही शेअर करा. तुम्ही मला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचे कमेंट, लाईक्स आणि शेअर मला नवनवीन रेसिपी आणण्यासाठी प्रेरणा देते. पुढच्या वेळी आणखी एका खास